मी आता 9वी सेमीमध्ये शिकत आहे। माझ्या गावाचे नाव कवटेमहांकाळ, तालुका कवटेमहांकाळ, जिल्हा सांगली। माझ्या गावाचे आराध्य दैवत श्री महाकाली देवी हिच्या नावावरून आमच्या गावाचे नाव कवटेमहांकाळ पडले। कवटेमहांकाळमध्ये शेती केली जाते, पण तेथील लोक उद्योगधंद्यांमध्ये खूप गुंतलेले आहेत। महाकाली देवीच्या मंदिराचा इतिहास हा 400 ते 500 वर्ष जुना असून ते आधी कवटेमहांकाळमध्ये जे ग्वालियर होते त्यांनी ते मंदिर बांधण्यास खूप योगदान दिले। तेथे खूप ग्वालियरांची सत्ता होती, पण स्वातंत्र्यानंतर ते ग्वालियर पुण्यामध्ये राहायला गेले। तुम्ही कवटेमहांकाळमध्ये आलात तर ग्वालियरांचा राजवाडा पाहू शकता। 2009 सालीचे तत्कालीन आमदार अजितराव घोरपडे यांनी म्हैसाळ योजनेचे पाणी कवटेमहांकाळमध्ये आणले। त्यामुळे कवटेमहांकाळने पूर्णपणे युटर्न घेतला। ज्या कवटेमहांकाळला दुष्काळी प्रदेश म्हणून हिनवायचे त्याच कवटेमहांकाळाचा आज पूर्णपणे कायापालट झालेला आहे। कवटेमहांकाळ म्हणले की आपण सध्या आता सुजलाम सुफलाम कवटेमहांकाळ असेही म्हणू शकतो। सांगली जिल्ह्यातील सैनिकांचा तालुका व द्राक्ष बागांचा तालुका म्हणून कवटेमहांकाळला ओळखले जाते। जर मंगळवारी कवटेमहांकाळमध्ये खूप मोठी बाजार भरतो। तो बाजार जनावरांचा देखील असतो, त्यामुळे बाहेरील गावातील लोक त्याला बाजार कवठे म्हणूनही कवटेमहांकाळला ओळखतात। कवटेमहांकाळचे तत्कालीन आमदार हे रोहितदादा पाटील आहेत, जे महाराष्ट्रातील सर्वात युवा आमदार म्हणून ओळखले जातात, व खासदार विशालभाऊ पाटील व नगराध्यक्ष रणजित घाडगे हे आहेत। मला माझ्या गावाचा खूप अभिमान आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।